गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी देव आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला काहीतरी मतपूर्ण सांगत आहे। जर तुम्ही हे शब्द हे बोल शेवटपर्यंत ऐकले तर तुमच्या जीवनात तुम्ही ते आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात। तुम्ही धन आकर्षित करू इच्छिता, पैसा आकर्षित करू इच्छिता, तुमचे प्रेम आकर्षित करू इच्छिता तर तुम्हाला ते नक्कीच मिळेल। जर तुम्ही हे शब्द ऐकले तर याचा तुमच्या जीवनावर एखाद्या अमृताप्रमाणे परिणाम होऊन तुमच्या जीवनात ते मिळणारे तुम्हाला अगदी सहजाने शक्य होईल। स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील जर तुम्ही पुढील 10 मिनिटे हा संदेश ऐकला तर तुमच्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील। स्वामी म्हणतात, बाळा हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे, कारण तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल। तेव्हापासूनच तुझ्या त्या सकारात्मक ऊर्जा मी प्रदान करत आहे। ते सकारात्मक ऊर्जा तुझ्यात प्रवेश करतात, तुझ्यातून ती नकारात्मकता दूर जाईल। जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते, खूप काही कारण येत होते, खूप काही अडचणी तुझ्या मार्गात येत होत्या, त्या आता हळूहळू करून सर्व काही नष्ट पावतील आणि तुझ्यासाठी सुखाचे दार उघडल्या जाईल। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझा हा संदेश तुझ्यावर आनंदाचा सुखाचा वर्षाव करण्यासाठी आला आहे। तुम्ही जे काही संकल्प करत आहात, जे काही पूजा ध्यान चिंतन आणि नामस्मरण मनपूर्वक श्रद्धेने करत आहात ते सर्व काही मी ऐकत आहे। माझ्यापासून तुम्ही केलेले कुठलेही कर्म लपून नाही आणि ते पडद्याआड देखील नाही, पण आज तुम्हाला काही अशा गोष्टी जाणवत आहे जे तुमच्या जवळ नाही आणि उणीव तुम्हाला भासत असतील तर माझे आशीर्वाद तुमच्यासाठी त्या उणीवा दूर करणार आहे। बाळा, तू केलेला एक प्रयत्नानंतर तुम्हाला ते मोठे यश प्राप्त होताना दिसून येईल। स्वामी म्हणतात, बाळा मला माहीत आहे मागील काही काळापासून तुम्ही तो संघर्ष करत आला आहे। तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण होताना आता तुम्ही हार मानू इच्छिता, पण तसे कधीही मानू नका, कारण तुमची हार मी होऊ देणार नाही। तुमचा विजय मी निश्चित करत आहे। जर तुम्ही या संदेशापर्यंत चुकून जरी आला असाल किंवा सो इच्छेने आला असाल तर याला शेवटपर्यंत ऐकावे, कारण माझे बोल तुमच्यासाठी अनमोल ठरतील, तुमच्यासाठी असा मार्ग तुम्हाला दाखवतील, त्यामुळे तुमच्या जीवनातील तो अंधार त्या काळ रात्री आणि ते क्लेश संपून तुमच्यासाठी माझा दिव्य प्रकाश येत आहे। तुम्ही त्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि मी स्वामीचा प्रकाश स्वीकार करतो असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी इज ग्रेट असे टाईप करा, भाग्यवान ठराल। कधी कधी तुमच्या मनात काही अनामिक भीती दरवळू लागते, ते निरर्थक असते। बाळांनो, मनातील ती भयभीती कधीही तुमचे भले करण्यासाठी येत नाही, ते जागृत करते ती नकारात्मक ऊर्जा, त्यामुळे तुमच्यातून दूर करा कायमसाठी ती नकारात्मक ऊर्जा, कारण ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यात ज्या क्षणाला प्रवेश करते त्या क्षणाला तुम्हाला काही सुचत नाही आणि तुम्हाला निर्णय घेताना काही कठीण वाटू लागते। त्या क्षणाला देखील तुम्ही माझा धावा करा, देवाचे स्मरण करा आणि तुम्ही पुढील अगदी क्षणी सुद्धा ती दैवी ऊर्जा प्राप्त करा, कारण या सृष्टीत या ब्रह्मांडात प्रत्येक ठिकाणी दैवी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होताना अनुभव येतील, कारण या सुंदर देवाने बनवलेल्या सृष्टीत प्रत्येक कणाकणात त्याचा अनुभव तुम्हाला येईल। ते जागृत स्वरूपात आताही तुमच्या पुढे आहे। तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकत आहात तेव्हा ती तुमच्या प्रवेश करून इच्छिते, कारण ती तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकून तुम्हाला चांगले विचार सकारात्मक ऊर्जा आणि खूप काही चांगले विचार देण्यासाठी आले आहे। ते आहे स्वामीचे दिव्य ऊर्जा, त्याला ग्रहण करण्यासाठी तुम्हाला फक्त स्वामीचे नाम जप करावे लागेल, देवाचे स्मरण करावे लागेल। तुम्ही अध्यात्माकडे वळला आहात तेव्हा तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत आहात, कारण तुम्ही हा संदेश तेव्हाच ऐकू शकता जेव्हा तुमच्यात ती पवित्र ऊर्जा विद्यमान आहे। प्रत्येकाच्या हृदयात ते विद्यमान आहे, कारण देवाने ही सुंदर सृष्टी निर्माण करताना एक सुंदर हृदय आणि एक पवित्र आत्मा प्रत्येकाला दिला आहे। त्या पवित्र आत्म्यात तुम्हाला
जे हवे असलेले आशीर्वाद आणि चमत्कार हवे आहेत ते तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने आणि प्रार्थना करून देवाकडे मागू शकता। अगदी या क्षणाला देखील तुम्ही जर देवाकडे प्रार्थना कराल तर देव ऐकतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील। त्याचे अनुभव देखील तुम्ही घ्याल। कित्येक भक्तांनी स्वामीचे अनुभव घेतले आहेत। स्वामीची दिव्य ऊर्जा सतत या ब्रह्मांडात प्रवाहित होत आहे। ते तुम्ही नामस्मरण केल्याने, देवाचे ध्यान केल्याने तुमच्या शिरू लागते आणि तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा दूर जाऊ लागते। तर निरंतर स्वामीचे क्षण अक्षरी मंत्र असलेले श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रीतीने करावा, श्रद्धेने करावा आणि याचा अनुभव घ्या। जर तुम्ही अधिक कित्येक कार्यासाठी स्वामीचे श्री स्वामी समर्थ जप, तारक मंत्र आणि श्रद्धेने देवाचे स्मरण केले आहे तर देव तुमच्यात इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे आणि तुम्ही आजपर्यंत जे काही आनंद सुख मिळवले आहे ते सर्व काही देवाकडूनच तुम्हाला प्राप्त आहे। तुम्हाला उन्नती, प्रगती, बढती आणि पदोन्नती ही प्राप्त होत आहे। ज्यांनी कुणी ज्याच्या आशा देवाकडे प्रार्थनाद्वारे केले आहे त्याच्या आशा पूर्ण करण्यात आले आहे आणि ज्यांना कोणाला पुढील काही आशा आहे त्या देखील देव पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा। देवाची अनंत ऊर्जा जेव्हा तुमच्यासाठी कार्य करू लागते तेव्हा तुम्हाला अशक्य गोष्टीही शक्य होताना दिसून येतात, कारण तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे करत असता। देवाचे स्मरण मनोभावे श्रद्धेने आणि परिपूर्ण मन लावून करत असता त्यावेळेस तुमच्यासोबत ते अद्भुत चमत्कार घडू लागतात। तसेच काही आताही घडणार आहे त्यावर विश्वास ठेव। देव तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहे, कारण त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत, देवाकडे प्रार्थना केले आहे तर आत्ता निश्चित राहा, कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही आनंद एकत्रित करून तुम्हाला खूप मोठा एक आर्थिक नफा होणार आहे। जर तुम्ही त्याची वाट पाहत आहात आणि प्रयत्न केले आहेत तर निश्चित राहा, कारण देवाची कृपा होताना त्यात कोणीही आड येऊ शकत नाही। ते तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही आणि कोणीही तुमच्या कार्यात विघ्न आणू शकत नाही, कारण ती देवी कृपा आणि देवी चमत्कार म्हणून तुम्हाला प्राप्त होत आहे। देवावर विश्वास ठेवा। तुम्ही जर देवाकडे प्रेमासाठी, आनंदासाठी, कुटुंबातील प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना अगदी या क्षणाला देखील करत असाल तर स्वामी देव तुमची ती प्रार्थना ऐकत आहे यावर विश्वास ठेवा। हे संदेश एक माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची प्रार्थना देवापर्यंत पाठवू शकता। या क्षणाला देखील तुमच्या मनात असलेले ते भाव प्रकट करा, देवाकडून ती प्रार्थना करा आणि येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा। आजपर्यंत काही गोष्टींना विलंब लागला होता किंवा तुम्हाला असे वाटत असेल की काही गोष्टी माझ्याकडून हिरावून घेण्यात आले आहेत, काही अधिकार काढून घेण्यात आले आहेत, तर देवाला लगेच प्रार्थना करा। अगदी या क्षणाला देखील तुमची प्रार्थना स्वामी स्वीकार करतील। जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ या क्षणाला मनोभावे ती प्रार्थना करेल की हे स्वामी राया, माझ्याकडून जे काही अधिकार काही चुकीच्या लोकांनी काढून घेतले आहे, माझी फसवणूक केली आहे, मला खूप काही त्रास होत आहे, तर ते मला तुम्ही माझ्या आशीर्वादासह, चमत्कारासह तुम्ही मला परत करून द्यावे। तर स्वामी तुमची प्रार्थना ऐकतील यावर विश्वास ठेवा आणि तुमचे आज प्रयत्नाचे न झालेले कार्य देखील काही काळातच पूर्ण होण्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। स्वामीचे श्री स्वामी समर्थ जप करा आणि तारक मंत्रही तुम्ही जपत असाल तर संपूर्ण विश्वास ठेवा की तुमच्या कार्याला विलंब लागेल, पण कधी कधी अशा अचानकपणे तुम्हाला स्वामी ते आशीर्वाद, ते अधिकार प्राप्त करून देतील आणि तुमच्या विचाराच्या पलीकडे तुम्हाला भेट म्हणून देवाकडून ते अद्भुत चमत्कार प्राप्त होईल। जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल, स्वामीची दिव्य शक्ती तुम्हाला हवी असेल तर वै स्वामीची दिव्य शक्ती मला हवी आहे असे टाईप करा। स्वामीची दिव्य शक्ती, अद्भुत शक्ती तुमच्या सतत कार्य तुम्हाला सहाय्य करणार आहे। तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अत्यंत प्रीतीने, श्रद्धेने, विश्वासाने जप सुरू ठेवा। निरंतर तुमच्या कार्यात येणाऱ्या बाधा कधी नष्ट होतील आणि तुमचे कार्य कधी पूर्ण होईल हे तुम्हाला देखील समजणार नाही। तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुम्ही जर याआधी स्वामीचे अनुभव घेतले असतील तर, तुमच्या कार्यातील विघ्न नष्ट झाले असतील तर
होय म्हणून टाईप करा. आणि जर तुम्हाला स्वामीचे अनुभव घ्यायचे असतील तर मला ते अनुभव हवे आहेत असे टाईप करा. स्वामी देव या रात्रीतून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमच्या मार्गातल्या अडचणी दूर करोत, तुमचे अधिकार पुन्हा तुम्हाला सन्मानासहित प्राप्त हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.